समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। होमिओपॅथी डॉक्टरांसाठी घेतलेला निर्णय राज्य शासनाने मागे घ्यावा। IMAचा 11 जुलै रोजी कामबंद आंदोलनाचा इशारा। महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून ॲलोपॅथीची सेवा देण्याची मान्यता दिल्याने हा निर्णय अत्यंत धोकादायक आहे। जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणार असल्याचं मत बुलढाणा इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर गजानन व्यवहारे यांनी सांगून राज्य शासनाने घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली। पत्रकार भवन येथे इंडियन मेडिकल असोसिएशनचे बुलढाणा शाखेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत IMAचे डॉक्टर गजानन व्यवहारे, डॉक्टर JB राजपूत, डॉक्टर विनायक उंबरहंडे, डॉक्टर पंजाबराव हिरे, डॉक्टर राजेशकर प्रामुख्याने उपस्थित होते। राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा न्यायालयाचा एक प्रकारे अवमानच आहे। एकीकडे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य शासनाने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे। डॉक्टरांना वेगवेगळ्या पॅथीचे इलाज करण्यासाठी स्वतंत्रपणे शिक्षण व्यवस्था आहे। MBBS, BHMS, BAMS असे विविध अभ्यासक्रम असताना प्रत्येक पॅथीची शैक्षणिक पात्रता आणि उपचारासाठी वापरण्यात येणारी पॅथी वेगळी आहे। अशावेळी 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास मुभा देणं अर्थात ही रुग्णसेवेची आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार असल्याचं यावेळी सांगितलं। ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी MBBS हा 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे। असं असताना 1 वर्षाच्या ब्रिज कोर्समध्ये ॲलोपॅथी कसे ज्ञान मिळेल असा प्रश्न उपस्थित करून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली। यासाठी 11 जुलै रोजी कामबंदचा इशारा देखील देण्यात आला। पासून एक आदेश चालू करत ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी ब्रिज कोर्स केला आहे धार्मिक विषयामध्ये त्यांना MMC महाराष्ट्र मेडिकल कॉर्पोरेशनच्या त्याच्यामध्ये त्याची नोंदणी करण्यात येईल असा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय अत्यंत धोकादायक असून जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा तुम्ही कुठूनही शिकून या। आणि जे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जे कॉलेजेस आहेत ते 1 वर्षाचे 1 कोटी रुपये डोनेशन घेतात। तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बिगर डोनेशनमधून शिकलेले जे आहेत ते चांगले डॉक्टर म्हणजे चांगले डॉक्टर आहेत, जे 1 कोटी रुपये देऊन जे डॉक्टर होतात ते समजले। कॉलेज ज्यांनी सुरू केले त्यांना प्रश्न विचारायचा, तुम्ही या फील्डमध्ये आता तुमची काय सर आपण ज्या पद्धतीने आता रस्ता उतरताय किंवा मीडियाच्या समोर आलाय, आपला एकच मुद्दा आहे की जनतेच याच्यामध्ये फसवणुकी किंवा चुकीचं ऑब्झर्व होईल। मग त्याच्यामध्ये तसं होऊ शकतं की जे आपण मुन्नाबाई म्हणतो, मुन्नाबाई ते आरक्षण घेतलं तर त्याला तुम्ही विरोध का नाही करत? त्याला जनतेच्या जीवाची खेळ आहे। बेसिक आता जगामध्ये कुठे MBBS कोर्सला ऍडमिशन मिळतो? बेसिक गोष्टीवर पहिले तर आपल्या देशात परवानगी द्यायला पाहिजे। तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज करा ना, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केले आतापर्यंत। माझा